गडचिरोली जिल्ह्यातील सर्पदंश घटनेत जप्तलाई आश्रमशाळेत एक दहशत पसरलेली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण घेणारे 233 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7 विद्यार्थी जे आहेत तिथे उरलेले आहेत. 4 मुली आणि 3 मुलं असं. अ, उरलेले सर्व विद्यार्थी जे आहेत ते शाळा सोडून गेलेले आहेत. पालक वर्ग जे आहेत या शाळेला भेट दिल्यानंतर पालकांनी यांच्या विद्यार्थ्यांना शाळेतून परत नेले आणि शाळा जी आहे पूर्ण रिकामी पडलेली आहे. आपल्यासोबत येथील शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. बेटा, इथे जे घटना घडली त्या दिवशी तर किती वाजता घडली आणि किती विद्यार्थ्यांना साप चावला होता? 6 मुलींना. 6 मुलींना. येस सर. किती वाजताची घटना होती ती? 2:30. तर तुम्ही कुठे झोपता? वसतिगृहात सर. म्हणजे खाटेवर झोपता की खाली फरशीवर झोपता? गादीवर. गादीवर म्हणजे खाली फरशीवरच. येस हा, सर. फरशीवर मॅट टाकून झोपता का? येस सर. तर तुला त्या दिवशी केव्हा कळलं? 2:30 वाजता. तर म्हणजे का अनुला साप चावला होता तेव्हा कळलं का? हो सर. तर किती विद्यार्थी होते तुम्ही एकंदरीत त्या रूम मध्ये? 60-70. 70 मुली झोपले होते हो एकच सर. एकच रूम मध्ये. हो सर. हा. हो सर. बेटा, तू काय सांगशील की म्हणजे तुमचे मित्र किंवा तुमचे वर्गातील सर्व विद्यार्थी घरी गेलेले आहे का म्हणून? चांगला नाही वाटे सर, सगळेजण आम्हीच वाचला ना. हं. तर कशासाठी घरी गेले ते? ते आता आपली मैत्रीण वगैरे तसं झाले म्हणून गेलेत सर. पालक आणायला आले होते सर. हं. तुमच्या शाळेतील 3 मुली साप चावल्याने मरण पावले तर तुम्हाला भीती वाटली का? हो सर. आता पण भीती आहे मनात. हां? हो सर. तर आता तुम्ही पण जाणार आहात का शाळा सोडून? आता सर वगैरे नेऊन देतो म्हणे सर. आता कोणीच नसेत ना सर, आता आम्हीच आहोत म्हणून. तुमचे पालक लोक नाही आले का? नाही सर. यांचे पालक लोक नाही आले म्हणून हे विद्यार्थी जे आहेत ते शाळेत आहेत आणि यांना शिक्षक जे आहेत ते घरी सोडून देतो असे म्हटलेले आहे. बेटा, तू कोणत्या वर्गात शिकते? 10वी. तर इथे पहिलीपासून शिकत आहे का तू? हो सर. हां? येस सर. तर याच्या अगोदर पण असं काही घडला होता का शाळेत? नाही सर. ही पहिलीच घटना आहे. हो सर. तर तू पण गावाला जाणार आहे का आता? येस सर. तर म्हणजे तुझ्या पुढचं शिक्षण कसं मग? आता आम्ही काय करू? तर तुम्हाला शिक्षक लोक जा म्हटले का? येस सर. हां? येस सर. तू कोणत्या वर्गात शिकते? होय. 9वी. हं. कुठला आहे तू प्रॉपर? रोपिंगट्टा. रोमनगट्टा तालुका? नाही, रोपिंगट्टा. तालुका कोणता? धानोरा. धामोर. याच तालुक्याचा आहे. तर आपण बघू शकतो की गडचिरोली जिल्ह्यात जप्तलाई आश्रमशाळेत दहशत पसरलेली आहे. 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मनात एक भीती निर्माण झालेली आहे आणि एक 80 ते 90 विद्यार्थ्यांना पालकांनी नेलेले आहे. कारण की सुरक्षेचा प्रश्न होता आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. कारण की या शाळेत 3 महिने अगोदर मण्यार जातीचा एक छोटासा साप निघाला होता. त्यानंतरही शिक्षकांनी दुर्लक्ष केले आणि सदर घटना घडली. त्यात 6 मुलींना सापाने चावा घेतला. त्यात 3 मुली दगावले आणि 3 मुली जे आहेत ते सध्या उपचार सुरू आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि या प्रकरणात 3 शिक्षकांवर म्हणजे मुख्याध्यापक आणि अधीक्षक आणि महिला अधीक्षक अशा तिघांवर गुन्हा दाखल धानोरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेला आहे. आज आता थोड्या वेळात 3 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे या शाळेला भेट देणार आहेत आणि त्यांच्यासोबत प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा आयुक्त जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि हे प्रकरणाची चौकशी जी आहे ते चौकशीला वेग आलेला आहे. यात 4 सदस्यांची समिती जी आहे ती नेमण्यात आली होती. त्यांनी अहवाल सादर केला, त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु यापुढे गडचिरोली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अशी घटना घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते कॅबिनेट बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे संदर्भात आदेश दिलेले आहे आणि सध्या जे आहेत ते इथे जप्तलाई आश्रम शाळेत फक्त 7 विद्यार्थी उरलेले आहेत आणि असे घटना पुन्हा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत नेमडीर खान, TV9, जप्तलाई, गडचिरोली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.